अमरनाथ पश्चिम के पुलिस स्टेशन में आज आने वाले सभी त्योहारों को देखते हुए एक मीटिंग का आयोजन माननीय क्राइम पीआई किशोर शिंदे साहब द्वारा किया गया। इस मीटिंग में हर मंडल के अधिकारी व पदाधिकारी और महिलाएं भी शामिल हुई। सभी को इस मीटिंग में अपनी अपनी राय रखने का मौका दिया गया। आने वाले रामनवमी, हनुमान जयंती, गुड फ्राइडे और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती के पर्व मनाने का संदेश देते हुए सभी धर्म के लोगों से पुलिस ने आह्वान किया कि वो अपने अपने त्योहार अच्छे से और शांतिपूर्वक मनाएं। अंबरनाथ का इतिहास है कि यहाँ पर सभी लोग अपने अपने त्योहार मिलजुल कर मनाते हैं और इसी वजह से अंबरनाथ में आज भी एकता बनी हुई है। जुलूस के दौरान डीजे, पटाखे और लोगों को खास ध्यान देने के लिए कहा गया है और साथ ही जुलूस निकालने के दौरान खास सावधानी बरती जाए, ऐसा क्राइम पीआई किशोर शिंदे साहब का कहना है। अंबरनाथ पोलीस ठाण्यातील मोठ्या उत्साहाने रामनवमी, हनुमान जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच गुड फ्रायडे, ईस्टर संडे अशा प्रकारे सर्व जाती धर्मातील लोकांचे सण आगामी दिवसामध्ये जवळपास आलेले आहेत। त्या अनुषंगाने आम्ही या सर्व समाजातील धर्मातील नेत्यांची तसेच हे उत्सव साजरे करणार त्या मंडळाचे अधिकारी व पदाधिकारी यांची आज रोजी मीटिंग आयोजित केली होती। चांगल्या संख्येने लोक या मीटिंग करता उपस्थित राहिल्याने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। तसेच सर्व जे मंडळ आहेत त्यांना आम्ही असे सांगितले आहे की कोणत्याही प्रकारे जो इतर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जातीय तणावाचे वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करताय त्या अफवांवर लक्ष ठेवू नका। गुन्ह्या गोविंदाने शांततेने सदरचे आपापले सण हे साजरे करा। कोणत्याही प्रकारे फटाक्यांचं वाजवणे ह्या प्रकारचे कार्यक्रम करू नये, डीजे लावू नये। तसेच पारंपरिक जे आपले ढोल ताशे असतात ते वाजवून मिरवणुका ते काढणार आहेत आणि त्यांनी आम्हाला पोलिसांना की कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करणार नाहीत असे आम्हाला सांगितले आहे। तसेच सर्व जे मुस्लिम बांधव आहेत त्यांनी पण सांगितले आहे की अंबरनाथमध्ये यापूर्वी अशी कोणतीही घटना घडली नाही की ज्याने कायदा सुव्यवस्था व सामाजिक सलोख्याचे संबंध बिघडतील। त्यामुळे हे निश्चितच आगामी सण हे अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुखरूपमध्ये पार पाडतील याची आम्हाला आशा आहे।